महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। नमस्कार, मी प्रियंका। आपण बघत आहात शंखनाद। आता आपण रेशीमबाग मैदान इथे आहोत। खरं तर महिला उद्योजिका मेळावा हा एक महिलांना सशक्त आणि प्रेरणादायी करणारा एक मंच आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देणं आणि त्यांना एक संधी देणं हेच याचा उद्देश आहे। आता आपण बघू शकता की आपण यज्ञोथेरपी म्हणजेच दीपलक्ष्मी गृह उद्योग, यज्ञोथेरपी, वनौषधी, अगरबत्ती या स्टॉलला पण भेट दिलेली आहे। खरं तर यज्ञोथेरपी म्हणजे नक्की काय, याचा उपयोग प्राचीन काळामध्ये केला जायचं। खरं तर त्याच्या माध्यमातून आपल्या आरोग्याला शांती लाभावी, त्याच पद्धतीनं आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम व्हावं यासाठी यज्ञोथेरपी केली जायची। पण नक्कीच या स्टॉलमध्ये आपण बघू शकता की या यज्ञोथेरपीच्या माध्यमातून या ठिकाणी या ताईंनी फार सुंदर चंदन, त्याचबरोबर मनसंतुलन, वातसंतुलन, शुगर संतुलन अशा प्रकारच्या अगरबत्ती तयार केलेल्या आहेत। नक्कीच आपल्याला या ठिकाणी काहीतरी वेगळं बघायला मिळते आहे। तर या नक्की कशा पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार ताई, आपलं नाव काय? नमस्कार, मी सौ दीपलक्ष्मी गजानन लाड, राहते हिंगण्याला आणि जिल्हा नागपूर। तर माझा एक बचत गटातूनच मी याची सुरुवात केलेली होती, पण जीवनात आलेल्या प्रसंगातून हा एक गृहउद्योग सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून माझा पोट भरण्याचा व्यवसायासोबतच एक महिला सक्षमीकरण म्हणून पण मी तो रोजगार तयार केलेला आहे। अगरबत्तीची हे इन्व्हेन्शन किंवा नवीन अचिव्हमेंट ही माझी वेगळ्या पद्धतीची होती, कारण अगरबत्ती बनवताना मेडिटेशन हे फार आवश्यक आहे। त्याच्यामध्ये आपण शुगर संतुलन नावाची जी अगरबत्ती आहे त्याच्यामध्ये तसे शुगर कंट्रोल होणाऱ्या आपण जळ्याबुट्यांचा यूज केलेला आहे, ती बंद खोलीत वापरायची आहे। त्याच्यानंतर वातसंतुलन ही जी अगरबत्ती आहे ती आर्थोच्या पेशंटवर काम करते, म्हणजे पेनक्युलरसारखी काम करते आहे। नंतर आहे मनसंतुलन जी अगरबत्ती आहे ती स्ट्रेसवर काम करते आहे, म्हणजे त्याला नावं पण आपण अशा प्रकारचे दिले आहे की नावावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल किंवा ही अगरबत्ती कशा प्रकारे काम करते आहे। मनसंतुलन, वातसंतुलन आणि शुगर संतुलन ह्या तीनही अगरबत्त्या बंद खोलीत लावण्याची त्याची कंडिशन आहे, कारण त्याचा तो जो ॲरोमा जो निघणार आहे, धूर जो निघणार आहे तो तुम्हाला इनहेल करायचा आहे, म्हणून ती आपल्या बंद खोलीमध्ये ती तीनही अगरबत्त्या लावायच्या आहे। त्यानंतर चंदन आणि लॅव्हेंडर ही अशी अगरबत्ती आहे की जो निगेटिव्ह तुमचा ऑरा क्लीन करतो। आपल्याला जेवढा वेळ आपण बाहेर जो राहतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीचे लोक आपल्यासोबत जुळलेले असतात, त्यामुळे कधीकधी खूप डोकं दुखणं, अंग ठणकणं असं आपल्याला कधीकधी वाटायला लागतं, खूप चिडचिड्यासारखं वाटतं। तर त्या अगरबत्ती लावल्यानंतर तुमचा स्ट्रेस कमी व्हायला लागतो। अशा पद्धतीने त्या अगरबत्त्या आहेत। आता विशेष म्हणजे एक मच्छरची जी अगरबत्ती आहे ती विदाऊट केमिकल आहे, पूर्ण जळ्याबुट्यांपासून बनवलेली आहे की ज्याचा तुमच्या लंग्सवर इन्फेक्शन होणार नाही अशा पद्धतीची अगरबत्ती बनवलेली आहे। नंतर एक हिलिंग अगरबत्ती जी आहे ते शरीरावर हील करतं, तुमच्या 11 चक्रांवर हील करतं, अशा पद्धतीच्या आपण ह्या अगरबत्त्या बनवलेल्या आहेत। आणि हे अगरबत्तींचं माझं स्पेशली इन्व्हेन्शन आहेत, म्हणजे त्याच्यावरती बनवलेलं। तर नक्की सगळ्यांनी इथे उद्योजिका मेळाव्यामधून ह्या ज्या अगरबत्त्या नेला नक्कीच माझ्या स्टॉलला शंखनाद या माध्यमातून तुम्ही व्हिजिट करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या अगरबत्त्या प्रदूषणावर पण काम करतात आहे, म्हणजे कोणतंही केमिकल नसल्याकारणाने त्याच्यामध्ये प्रदूषण विरहित आहेत, कोणत्याही धुराची ॲलर्जी तुम्हाला होणार नाही। अजून मला सांगा की जसं तुम्ही प्राणिक हिलिंगचं नाव घेतलं, तर हिलिंग म्हणजे नक्की काय आणि त्याच्यावरती जी ही अगरबत्ती आहे हिलिंग म्हणून ही, तर ही कशा पद्धतीने काम करत असते, याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय मटेरियल्स यूज करता? आपण याच्यामध्ये 76 प्रकारच्या औषधं टाकलेल्या आहेत की ज्या शरीराच्या प्रत्येक भागावर हील करण्याचं काम करतं। हील म्हणजे कोणतीही औषधी न देता हिलिंग त्या चक्रावर केलं जातं आणि रोग दुरुस्त केला जातं। तर जे हिलर्स लोक हील जे करतात रोग्यांवर, तेव्हा ही अगरबत्ती यूज केल्या जाते की त्या हिलर्सवर कोणतेही रोगाचे साईड इफेक्ट न होण्यासाठी अशा प्रकारची अगरबत्ती आपण बनवलेली आहे। मला सांगा की या महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हाला एक रोजगार मिळालेला आहे, तुम्हाला एक संधी मिळालेली आहे आणि तुमच्या कला कौशल्याला वाव मिळालेला आहे असं आपल्याला वाटतं का?
हो, नक्कीच. कारण या माध्यमातूनच मी लोक अवेअर होण्यासाठी मी एक्झिबिशन जास्तीत जास्त अटेंड करते आणि एक्झिबिशनच्याच माध्यमातून भरपूर साऱ्या लोकांशी माझे संवाद पण होतात. जसे आज तुम्ही माझ्यापर्यंत आला आहात शंखनाद या माध्यमातून, तसेच तुमच्यासारखे अनेक लोक येतात आणि ॲटोमॅटिकली माझ्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज होतं. मी तुमच्या सगळ्या लोकांचे मी खरंच आभार व्यक्त करते आणि त्यामुळे माझ्या स्टॉलला लाभ पण होतो आणि एक स्वयंरोजगाराची संधी पण मला त्यामधून मिळते. मला सांगा की जसं आपण सांगितलं की या सगळ्या अगरबत्त्या तयार करत असताना तुम्हाला एका म्हणजे विशिष्ट जसं योग म्हणा किंवा एक ओरा म्हणा, तर त्याची आध्यात्मिक पद्धतीची तुम्हाला गरज असते, तर ते तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे या सगळ्या गोष्टी सांभाळून घेता? मी गायत्री परिवाराशी जुळलेली आहे. त्या माध्यमातून मला गायत्री मंत्राचं जे उच्चारण आहे ते कंटिन्यू आमचा अजपा जप चालू असतो आणि अजपा जपच्या माध्यमातून माझं सकाळी मेडिटेशन ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन होतं आणि त्यानंतरच माझे हे कामं सुरू होतात. आता आपण सोनचिरे या शहरी उपजीविका या केंद्राला भेट दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की या ताई फार सुंदर डेकोरेट करताना दिसतात आपल्याला, तर आपण त्यांच्याकडनं या कलेबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार ताई, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव कल्याणी गुजर. ओके, हे तुम्ही काय करतात? आम्ही हे छोटे मडके डेकोरेट करत आहोत, हॉट पेंटिंग म्हणून. ओके, हां, त्याच्यामध्ये ट्रेडिशनल आर्ट येतं, वारली पेंटिंग, गोंड पेंटिंग ते केलं जातं. त्याच्यामुळे आपलं हे जे कल्चर आहे ट्रेडिशनल आर्ट त्याच्यामध्ये दिसून येतं. ते आपण बघू शकता की या ठिकाणी या ज्या ताई पेंटिंग करते आहात, तर याला वारली पेंटिंग असं म्हणतात आणि हे एक आपलं कल्चर आहे. तर हे कल्चर सुद्धा आपल्याला या पेंटिंगच्या माध्यमातून दिसून येते आहे. मला सांगा की या शहरी उपजीविका केंद्रामध्ये जे सोनचिरे या शहरी उपजीविका केंद्र आहे, तर यामध्ये किती महिला काम करतात? शहरी उपजीविका केंद्रामध्ये जेवढे नागपूरचे गव्हर्नमेंटचे बचत गट आहेत ना, ते सर्व महिला आमच्याकडे काम करतात. सध्या तरी आमच्याकडे शिवण क्लासचं फ्रीमध्ये ट्रेनिंग चालू आहे आणि आम्ही इथे स्टॉल लावलेले आहेत ना, आमच्या ऑफिसला अजून फ्री शिवण क्लास ट्रेनिंग चालू आहे. आणि आणि सध्या सोनचिरे याला 23,000 महिला जुळलेल्या आहेत बचत गटाच्या. मला सांगा की या महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना एक प्रकारची संधी मिळालेली आहे, त्यांच्या कला कौशल्याला वाव मिळालेला आहे, असं आपल्याला वाटतं का? वाव मिळालेला आहे. जेवढे इथे स्टॉल लागलेले आहेत ते सगळं आमच्या बचत गटांचेच आहे आणि कालपासूनच स्टॉल लागले आहेत, पण खरेदी चांगली होत आहे, विक्री चांगली होत आहे आणि त्यांना अजून प्रोत्साहन मिळत आहे. ज्याप्रमाणे विक्री होत आहे त्याप्रमाणे अजून जास्त प्रोत्साहन मिळत आहे. समोर चालून अजून स्टॉल लागतील तर अजून आमच्या महिला प्रोत्साहित होऊन अजून वेगळे उत्सुकतेने काम करतील किंवा अजून मोठे स्टॉल लावतील. ताई, तुम्ही सांगा की या ठिकाणी जे कालपासून स्टॉल लागलेले आहेत, तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येतात, जे तुमचे प्रोडक्ट्स बघताना काय म्हणतात ते? छान, म्हणजे ॲप्रिशिएट तर खूप छान करतात. ते हँडमेड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हातांनी केलेल्या ज्या वस्तू असतात ते नेहमी छान ॲप्रिशिएटेबल असतात. तर आवडतं ते. आणि त्यांचं मत आहे की एका ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळत आहेत. याचे NMCच्या अंतर्गत जेवढे स्टॉल आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला, सगळ्यांचे टॅलेंट मेन याच्यामध्ये दिसून येत आहे. मला सांगा की या NMCच्या माध्यमातून जे महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, तर महिलांमध्ये काय उत्साह दिसून येतो आहे? उत्साह तर भरपूर दिसत आहे जोमाने, कारण हे अर्निंग प्लस आपलं टॅलेंट बाहेर काढायचा हे एक मोठं एक बाजारपेठ आहे. याच्या थ्रू ते म्हणजे मार्केटिंग, ह्या एक्झिबिशनच्या थ्रू मार्केटिंग प्लस त्यांच्या म्हणजे कलागुण दडलेलं असतं ते बाहेर काढतात. हा एक मोठा त्यांना प्लॅटफॉर्म आहे NMCचं. हे या केंद्राच्या माध्यमातून कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात? भरपूर आहे. तिथे ज्यूट बॅग आहे, जलपर्णी आहे, फाईल फोल्डर्स आहेत, आपलं देवाचे वस्त्र आहेत, वेस्ट जे लाकूड असतं त्याच्यापासून बसलेले हे मॉडेल्स आहेत, स्कल्पचर्स आहेत, हँडमेड वस्तू आहेत. अशा बऱ्याच अनगिनत वस्तू आहेत, त्यामध्ये उपयोगी पण असतात आणि डेकोरेशनसाठी पण, इंटिरियरसाठी पण हिशोबाने असतं ते. आणि खरं तर ज्या आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तू असतात त्या आपला आनंद वेगळाच असतो आणि त्या खूप अनमोल असतात. आपण बघितलंच की NMCच्या माध्यमातून जे महिला उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याच्या माध्यमातून महिला देखील खूप उत्साहित आहेत.
बघण्यासाठी येणारे नागरिक देखील उत्साहित आहेत आणि खरं तर महिला म्हणजेच आपण म्हणणार की NMC समाज विकासच्या माध्यमातून जे हे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, तर एक प्रकारचं महिलांमध्ये उत्साह तर दिसतोच आपल्याला, पण त्यांच्या कला कौशल्याला वाव मिळतो आहे आणि हे महिलांसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार चांगली संधी आहे. कॅमेरामॅन सचिनसह मी प्रियंका, शंखनाथ, न्यूज नागपूर. महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ. नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ. सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी. महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे.